सो फायनली मित्रांनो आज खूप दिवसानंतर बाहेर पडलो आहे आणि खूप दिवसानंतर म्हणजे आज मित्र बघायला गेला तर अतुल आहे सोबत आणि अतुल आणि मी आज चाललेलो आहे अतुलच्या कामासाठी. म्हणजे अतुल फोटोग्राफी करतो आणि अतुलच्या एक ऑर्डर आहे प्री वेडिंगची. तर जस्ट आता आम्ही तो ट्राय करणार आहे. आता अतुल गेला इकडे पेट्रोल फिल करायला. सो आता आम्ही थांबलेलो आहे. बघू क्लायंट डायरेक्ट बीचवर भेटणार आहे. तर आता बीचवर जाऊन बघू काय धमाल मस्ती आहे. आणि माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे कारण मी फर्स्ट टाईम जाणार आहे प्री वेडिंगला आणि अतुलला हेल्प म्हणून मी आलो आहे. बोललो की बघू जाऊन आता खूप दिवस झाले बाहेर फिरलो नाही. ए बी दादू दीपक भेटणं पण कमी झालेलं आहे. तर बघू आता अतुल भेटला तर अतुलसोबत जरा जाऊन एन्जॉय करू. फायनली मित्रांनो आता आपण इकडे पोचलेलो आहेत आणि बघाल तुम्ही बीचवर आता जस्ट पोचलो आहे आणि अजून काही क्लायंट आलेले नाहीत कारण काही क्लायंट येणार आहेत लवकरच. आणि आता भरतीचा टाईम आहे. काका फडकलेत हे रेग्युलर आहेत कारण का इकडे आल्यानंतर अतुल ह्यांच्याचकडे येतो आणि मग इकडनं सर्व बघा सेटअपची तयारी चालली आहे. अतुल भाई कसं वाटतंय? तुझं तर काय डेलीच आहे. मी फर्स्ट टाइम आलोय. आणि मी कधी असा लॉग बी काही करत नाही. फक्त आपले फोटो मी कस्टमरचे शूट करून एडिट करून देतो. आणि आता फायनली तू माझ्याबरोबर आज आलायस फर्स्ट टाइम आणि तू लॉग बनवत. सो फायनली ना हा फक्त क्लायंटला एकदम चांगली सर्व्हिस कशी देता येईल ह्याचा विचारच असतो. आणि आज बोललो चल ह्याच्यासोबत जातच आहे आणि एवढे दिवस झाले ब्लॉग पण शूट नाही केला आहे. तर बघू कारण का आता मित्र तर बाकी कोण आलेले नाहीत. पण ए बी आणि दादू नाही, दीपक नाही. आणि थँक्स वैभव. कसलं थँक्स. सो हा एकदम याचा प्रेमळ स्वभाव आहे. तर त्याच्या स्वभावावर जाऊ नका सध्या. लगेच वितळतो माणूस समोरचा. आता सर्व तयारी करतो आहे आणि तयारी झाल्यानंतर बघू काय मजा येते काय नाही कारण मी पण फर्स्ट टाईम आता आलो आहे. होतोय थोडा तरी होतोय. बघ पहिलं चालतंय का? बटन इकडे आहे. इकडे आहे ना. हेच दाब ना बोलून ते कशाला इकडून. हा चालला. सो फायनली गाईज चाललेला आहे. अतुल काय होतं ही ट्रिक? अरे मस्त एकदम. आता घड्याळाने काम केलेलं आमच्याकडे काहीच नव्हतं. म्हणजे काय हे ड्रायव्हर नाही काकांकडे. आता बाई परत सो आता फायनली आम्ही सर्व रेडी झालो. 3 वाजता त्यांना बोललोय म्हणजे यायला 2:45 पर्यंत. अजून आले नाही पण 2:45 पण होऊन गेले. 3 वाजता मला वाटतं येतील. ते पण रस्त्यात असतील. ॲक्च्युअलमध्ये सर्व तयारी झाली. आता आम्ही जरा स्पॉट बघतो आहे की कुठच्या स्पॉटला एक्झॅक्ट शूट केलं तर बेटर होईल आणि बेटर रिझल्ट भेटेल. तर त्याच्यासाठी आणि मगाशी तर भारी सीन झाला कारण काय अर्जंट होतं. नाही तर आमची एक फ्लॅश बंद राहिली असती कारण काय आणि स्क्रूड्रायव्हर तो स्मॉल होता तो आणला नव्हता आणि मग ऑप्शन काय नव्हतं. काकांना पण विचारलं काकांकडे पण नव्हतं. मग शेवटी घड्याळ लक्षात आलं की घड्याळाला आपल्याला पिन असते ती त्याचा यूज होऊ शकतो. तर काढला फायनली ओपन झालं ते आणि नाही तर एक फ्लॅश बंद आणि एका फ्लॅशवर शूट करावं लागलं असतं. ओके जस्ट आता बघू स्पॉट कुठचा भेटतो का. सो आम्ही त्या स्पॉटला चाललेलो आहेत आणि बॅक साईडला तुम्ही बघू शकता ते आमचे क्लायंट आहेत. सो आता आम्ही फायनली स्पॉट डिसाईड केलेला आहे. आता तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता. या साईडला आता शूट होणार आहे. तर आता बघू किती काय शूट होतं या साईडून आणि थोडा टचअप चालला है कि सभी जुबां हैं हम हैं हजारों में. अब की कमी जरा है हर चीज खास है. अब है जो है वो समा है तुम रह सकी तो रबा है. अब है जो है वो समा है तुम रह सके. ऐसी जीत अब चाहे जिंदगी ऐसी जीत अब चाहे जिंदगी है.
पिक्चर अभी स्टार्ट हुआ है, अभी हाँ शुरुआत है अभी. त्याच्या सुरुवात आहे अजून. एवढी तारेवरची कसरत केल्यावर पण सुरुवात आहे. फायनली आता बीचच्या शूटसाठी आलेलो आहेत आम्ही. सहनी हमें सजा है, हम हैं बाजारों के, सबकी नजर यहाँ है, हर चीज राज है. अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है. अब है जो है वो समा है, तुम रह सके. ऐसी जीत अब चाहे जिंदगी, ऐसी जीत अब चाहे जिंदगी है. अजूनपर्यंत आम्ही काही चेंजेस नाही केलेत. सेम ड्रेसिंगवर आम्ही फोटोशूट करतो आणि अजून टाईम आहे 5:15 अजून सनसेट बाकी आहे. सनसेटच्या टायमाला बघू कसे काय शॉर्ट्स येतात. बऱ्या प्रमाणात शूट झालेलं आहे आणि आता आम्हाला इकडे कामाला लावलं अतुलने. बघू शकता दादा काय काम करतोय. आम्ही फ्लॅश घेऊन नाचतोय आणि इकडे मस्त की एन्जॉयमेंट चाललं. आणि हा बघा इकडे कसरत करतो आणि बॅक साईडला पण तुम्ही बघू शकता आई फुल एन्जॉय करतात. हा बघायला गेलं तर प्री वेडिंग. कसं वाटतंय ह्या टायमाला आपण बलून फुगवतोय. हा एक नंबर हेच करायचं बाकी होतं आमचं. चालू इकडे आता आता बघू आपण आता कसं सेट करतो ते. तुम्हाला आता लगेच आउटपुट याचा भेटणार आहे. आणि आपल्याला बलून हे करायचं उडवायचं सो फायनली खूप म्हणजे मगाचपासून आमची 2:30-3 वाजल्यापासून तारेवरची कसरत चालली आहे. आणि तू 2 शब्द तरी बोल. कारण माझा मित्र अतुल हे मस्त अशी फोटोग्राफी करत आहे. आम्ही त्याला सपोर्ट करतोय. भरपूर चांगला योगदान आहे याचं त्याचे अतुलचे. अरे कहना क्या चाहते हो? A few moments later. सो फायनली आपल्या ब्लॉग्समधले सबस्क्रायबर भेटले, आपली फॅमिली आहे. आणि आत्ता आम्हाला कळलं की हे आपले ब्लॉग्स कंटिन्यू वॉच करतात आणि मस्त. आता बघूया आता जी मेहनत झाली ना त्याचा आउटपुट आता तुम्हाला दिसणार आहे. तर फक्त बघा आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा नक्की कसे शूट्स वाटतात. ऐसी जिंदगी हम छिप छिपाए हम ना. सो फायनली आता नाईटमध्ये टेंटचा शूट बाकी आहे. लास्ट शूट आहे आणि आता आपण इकडे टेंट सेट छिप छिपाए. ऐसी जीत हम न पाए. ऐसी जीत ना छिप छिपाए, ना छिप छिपाए, ना छिप छिपाए. ऐसी